हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर, ही प्रार्थना प्रभू तुमच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर आपण प्रेषितांच्या कृत्यामधलं वचन घेऊया. हालेलुया. प्रेषित 2 अध्याय 38 ते 39. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा, तुमच्या पापाची व क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने व बप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला. हालेलुया. आता प्रभू येशूच्या नावात बप्तिस्मा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला पापांची क्षमा होते. बप्तिस्मा म्हणजे काय? येशूच्या मार्गावर चालणं. योहान 14:6. येशू ख्रिस्त, योहान 1:29. हा पहा, जगाचे पापे दूर करणारा देवाचा, म्हणजे येशूच्या नावाने बप्तिस्मा. कारण येशूच्याच नावानेच तुमच्या पापांची, तुमच्या अपराधाची तुम्हाला क्षमा होते, बाकी कोणाच्या नावात नाही. हालेलुया. म्हणून तो सांगते, तेव्हा तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल. आपला बप्तिस्मा आहे पाण्याने घेतला, झाला बप्तिस्मा. हालेलुया. असं बप्तिस्मा होतं नाही, जबाबदारी पडली जाते, जबाबदारी घेतली जाते. हालेलुया. आणि पश्चाताप करावं लागते, पापांची कबुली करावं लागते, प्रभूच्या मार्गाप्रमाणे चालावं लागते. योहान 14:6. हालेलुया. तर अशी काही मार्ग असतात, हे मार्ग आम्हाला घ्यायचे लागतात. हालेलुया. तेव्हा आमचा तो खरा बप्तिस्मा होतो. लोकांना काय वाटले की बप्तिस्मा पाण्यात घेतला, हां झाला बप्तिस्मा. नाही, पश्चाताप झाला पाहिजे की माझ्या सर्व पापांच्या अपराधांची काय. हालेलुया. प्रभू येशूच्या नावाने क्षमा होईल. इब्रिकरस 9:22. रक्त वतल्यापासून पाप क्षमा होत नाही, म्हणून त्याने काय सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्ही बप्तिस्मा घ्या. हा बप्तिस्मा असा चीज आहे की परमेश्वराचं जबाबदारी घेऊन पुढे जायचं. लोक बप्तिस्मा घेतात पण कार्य करतात की मला सांगा. हालेलुया. त्याला विचारलं, तू ख्रिस्ती आहे का? मग मी बप्तिस्मा घेतला. कशाने? पाण्याने, कोण्या पास्टराने. हालेलुया. एका कागदावर तुमचा ख्रिस्ती धर्म बनतो काय? आम्हाला काय शिकायचंय ते पहिलं शिकून घ्या. ख्रिस्तांमध्ये परिवर्तन होते, धर्म परिवर्तन होत नाही. धर्म तो येशू ख्रिस्तानेच आणला, तो मानवप्रेम. आणि जग मानवप्रेमावरच जगत आहे. एक दुसऱ्यांना मदतीसाठी गरजा आणि दुःख आहेत, आपत्ती आहेत, निराशा आहे, त्या पुऱ्या करण्यासाठी प्रभू येशूनेच फक्त हा धर्माची स्थापना केली. आता सगळे सैतानी पकडलेले आहेत, प्रकटीकरण 12:12. म्हणून ते धर्माच्या मागे लागले, कर्म बाजूला राहिलेले आहेत. म्हणून शिकताना पहिले शिका, ह्या पवित्र शास्त्रात कोणता मार्ग, कोणतं शिक्षण दिले, कोणते नियम दिले. जी सृष्टीची सुरुवात झाली उत्पत्तीपासून तर प्रकटीकरणापर्यंत शेवट काय, अंत होणार आहे. एक नवा करार आणि एक जुना करार, या 2 गोष्टी दिल्या. आपण नव्या करारात आहेत. आता पहिल्याचे जे परमेश्वराचे महान सेवक केले ते जुन्या करारावर होते. तर पहिला सृष्टीचा जो पुरुष तयार केलेला होता त्याचं नाव होता आदाम. आणि रोमक्रस 5 अध्यायामध्ये प्रभू येशूच्या काही गोष्टी शिकायला. आणि हा जो आदाम जो आला तो स्वर्गापासून आला, हा दुसरा आदाम. त्या आदामाला सत्याखाली पृथ्वी आणायला सांगितलं, सत्य बोलायला सांगितलं पृथ्वीमध्ये, खोटं नाही पाहिजे. कारण पहिलं पाप होतं. या पृथ्वीमध्ये सुरुवातीला पहिला सैतान आलेला होता. कारण त्याला स्वर्गातून, प्रकटीकरण 12:7, स्वर्गातून त्याला खाली पाडलेलं आहे. तेव्हा तो आज मानव, हर मानव पापी आहे. त्याला येशूच्या द्वारे पवित्र बनायला मिळते. असा माणूस पवित्र बनत नाही, प्रभू येशूच्या द्वारे. कारण कोरिन्थीकरास पहिल्या पत्रात 6:19-20 जेव्हा पौलाचं परिवर्तन झालं ना, तेव्हा पौलाने सरळ सांगितलं, मी तुम्हाला मौलाने विकत घेतले असं प्रभू येशू सांगतो. जेव्हा येशूला इब्रिकरस 9:22 रक्त वतल्यापासून आपल्या पापांची क्षमा होत नाही. योहान 1:29 हा पहा, जगाचे पापे हरण करणारा देव. या जगासाठी, याला कोणत्या धर्मासाठी नाही. तिथे
कुठल्याही पवित्र शास्त्रामध्ये धर्माचा उल्लेख केला नाही. जो उल्लेख केलेला आहे ते ज्यांचे स्वार्थ आहेत ते त्यांचे भाग तयार केले. म्हणून पौलाने कसं सांगितलं, ख्रिस्ताचे का विभाग आहेत का? ख्रिस्तामध्ये भाग नाही पडत. आपल्या सगळ्यांना शिकायचं आहे. आता हे धर्म आले कुठून मला सांगा? ज्यांनी पवित्र शास्त्र वाचले तेच. नोहाच्या काळामध्ये फक्त 3 मुलं होती आणि धार्मिक कोण होता? नोहाच फक्त धार्मिकता होता, सगळे बी अधर्म होते. म्हणून सगळं याच्यामध्ये उत्पत्ती 6 ते 5 वचनमध्ये मानवाची दुष्टाई वाढली आणि देवाला अनुताप झाला की मी हे घडून फायदा काय केला. स्तोत्रसिद्ध 127:3 संतती परमेश्वराने दिलेले धन आहे. ही सगळी कोणत्या आईला मुलगा होणार आहे, मुलगी होणार आहे माहिती आहे? मुलगा पांढरा होणार आहे, काळा होणार आहे, आईला माहिती आहे? नाही. मग तुमचं धर्माचं परिवर्तन कसं आहे? तेव्हा नोहाला सात्विक व्यक्ती म्हणून निवडलं. मग एक त्यांनी दारू बांधलं, आम्ही दारू बांधली. संडेला फेमस आहे. हररिया. अरे आम्ही एक गोष्टी आत्मिक शिक्षण घेणं जास्त गरजेचं. हे पहिलं शिका, मग दुसरं शिकता येईल. कोणताही मनुष्य डायरेक्ट धाव मारून कार्य नाही करू शकत. एक शब्दाचे, विचाराचे, बोलण्याचे. आता एवढे जे लोक आहेत बघा, काय सगळे चहा प्यायला नाही आले, बरोबर आहे? त्या जेवायला आल्या तर कोणाला भात पाहिजे, तर कोणाला चपाती पाहिजे, कोणाला रोटी पाहिजे, तर कोणाला ब्रेड पाहिजे. असे अनेक प्रकारचे लोक आहेत. तर कोण चॉकलेट खाईल, तर कोण बिस्किट खाईल. असे प्रकारचे अनेक लोक आहेत. झोप आले का तोंडात चॉकलेट टाकता, मग बरं आहे, चांगली गोष्ट आहे. हालेलुया. कारण चॉकलेट आणि माणसाचं परिवर्तन होत नाही. प्रार्थने मत्ते 26:41 आत्मा उत्सुक आहे, देव अशक्त आहे. म्हणून मत्ते 25मध्ये, मत्ते 13 ते 25 वचनामध्ये दिले, झोपेत निंदन पेरले. पवित्र आत्मा कसा बनवावा हे पहिलं शिकलं पाहिजे. आत्मा पवित्रच नाही, दुसऱ्यांना मदत करणं, क्षमा करणं, प्रीती करणं. जे घेते जा घेऊन, खुश ठेवू नका. जा, तुला न्यायचं ते नाही, खुशी हो, पाठीमागे शाप. एक वस्तू पुढे चोरीला नेली तर शिव्या मारते. हररिया. तुम्ही देवाचं दान चोरले तर तुमचं पण कोणतरी चोरणार. समजलं का? सगळे माणूस पैसे कष्ट करताना शेवटी डॉक्टरच्या हातात देतात. डॉक्टर सांगतो ठीक आहे, आता माझा गिराक आला, येऊ दे. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये पहिलं शिकायचं आहे की माझा आत्मा देवाबरोबर आहे का, ह्याही गोष्टीमध्ये बांधलेला आहे. सकाळपासून उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत कामच काम आहे, बरोबर की नाही? आता दुपारी काही कामासाठी जाते, काम संपत नाही आहे. शेवटचा एक श्वास येईल तेव्हा तुमचा काम संपणार. म्हणून एक दिवस देवाला द्या, जास्त नको तुम्हाला मी, कारण 2 दिवस द्यायला फार कठीण आहे. एक संपूर्ण दिवससुद्धा आम्हाला देवाला देता येत नाही, तर आमचं शरीर कसं पवित्र होईल? इथेच जर प्रार्थनेला नसले तर स्वर्गात कसे जाणार? तुम्हाला काय वाटते? योहान 6:10 जर बघितलं, तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे की 3 दिवसाची उपाशी माणसं होती. येशूच्या मागे मागे गेले, आता खायला काही नाही. हालेलुया. एक छोटा मुलगा होता, छोटा मुलगा दानशूर होता. हालेलुया. मुलांच्या हातातून काही सुटते का बघा जरा. आईने खायला देऊ दे तरी परत मागायला नाही 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 दुसऱ्या पावाला दे, नाही जी बात देणार नाही, नाही तर रडेल नाही, बरोबर की नाही? मग तुम्ही त्या काळात विचार करा, तो मुलगा केवढा दानशूर असेल. त्या मुलाकडे गेल्याने विचारलं काय, तर फक्त त्या मुलांकडे 2 मासे आहेत, 5 भाकरे आहेत. त्यांनी प्रेमाने दिलं तर त्याचं प्रेम एवढं वाढलं ना, तर 5,000पेक्षा लोकांना खायला वाढलं. एका मुलाच्या प्रेमाने एवढ्या लोकांची पोट भरलं, तर तुम्ही कमवता त्याच्यातला 10% एवढं कोणत्या गरिबांची पोटं भरू शकत नाही, तर आमची पोटं कशी भरणार? बरोबर की नाही?
आमची पोटं कशी भरणार? जो गरिबाचा विचार करतो तर देव त्याचा विचार करते. कारण देवाने गरीब ठेवल्यात कशासाठी माहिती आहे? कशासाठी? की तुम्ही त्यांना पोसायचं. एक जबाबदारी असते. त्या जागेवर आम्ही असते तर आमची काय कंडिशन झाली असते, पहिले ते पण शिका. कार्यक्रमला, प्रोग्रामला, लग्नाला केवढे गरीब लोक तुमच्या घरी येतात. एवढे मोठे मोठे दागिने बिगिने घालून, बरे बरे कपडे घालून, स्टाईल मारून एवढे गरीब लोक येतात. त्या टायमाला बापरे त्यांना नाचानं काय नसतं. बरं आहे, अरे राग येत असेल वांदा नाही, पण थोडा तो विचार आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रसंगतीवर तो पण करायला पाहिजे. हे मी नाही सांगत की त्याच्याशी नफरत करा. त्यांच्याबरोबर फक्त 10वा हिस्सा एक आहे तो गरिबांचा. जेव्हा तो खातो ना तेव्हा इकडे जी उत्साह आणि शांती जी आहे ती एक वेगळ्याच प्रकारची आहे. जग कुठे आहे? मी विचार करतो की तुम्ही सगळं पोठारा भरून ठेवलेलं आहे. वचन पण आपल्याला सांगते, आज रात्री तुझा जीव घेईल, हे कोणाचं होईल? तुम्ही कुठे? स्वर्गात गेल्यावर देव विचारेल, अरे काय केलं रे? नाही, माझ्या मुलाला मी शिकवलं, माझा मुलगा हे आहे, मुलगी माझी हे आहे, मी लग्न करून दिलं, मुलाचं लग्न करून दिलं, मुलं बाळांना त्यांना सांभाळलं, स्कूलमध्ये घेऊन गेले, इकडे घेऊन गेलो, तिकडे घेऊन गेलो, सगळीकडे फिरून आणलं. त्या मुलांना आईबापाने काय सवय लावलेली माहिती आहे का?